नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आहोत दाजेपूर अभयारण्यामधील कारिवडे या माझ्या मित्राच्या घरी आणि आज आमचा शिवगड ट्रेक आहे. आणि गेले 3 महिन्यापूर्वी मी इथं आलो होतो, परंतु पाऊस खूप होता त्यामुळं शिवगडला जाता आलं नाही. शिवाय दाजेपूर अभयारण्यही बंद होतं. 1 नोव्हेंबरपासून आता ट्रेक चालू झालेले आहेत, त्यामुळं आम्ही आता पुन्हा हा ट्रेक करण्यासाठी आलेलो आहोत आणि आमची तयारी चालू आहे. आणि सर्व तयारी करून आम्ही आता सगळे सामान असं गाडीमध्ये ठेवून आता आम्ही ट्रेकला निघालेलो आहोत. तर चला आज आपण शिवगड ट्रेक करूया आणि त्याच्याजवळच असलेलं गगनगिरी महाराजांचं मंदिर, एक जंगलामध्ये असलेलं अतिशय शांत आणि पवित्र ठिकाण, तिथंही आम्ही जाणार आहोत. तर चला जाऊया आज शिवगडला. चला या बाहेर, झाली का तयारी? चला उशीर होतोय, पुन्हा ऊन होणार आहे. चला, आमच्यासोबत आम्ही एक 2 व्हीलरही घेतलेली आहे. वर्ष काय लागलं तर जंगलात जिथं गाडी जात नाही तिथून आम्ही 2 व्हीलरनं काय मदत लागली तर, आवश्यकता पडली तर 2 व्हीलरची पण मदत घेणार आहे. आणि चला आता मग ट्रेकला सुरुवात करूया. तर मुख्य मार्ग सोडून आता आम्ही शिवगडला जाण्यासाठी उजवडे वळत आहोत. दाजेपूर इथून 2 किलोमीटर पुढे राहत आहे अजून. आणि इथं इथं आम्हाला दिसतंय बोर्डेक, गगनगिरी महाराज आश्रम आणि झांजूचे पाणी. झांजूचे पाणी हा एक स्पॉट अतिशय बघण्यासारखा चांगला आहे आणि तिथंच गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे एक डोंगरावर. तर आम्ही त्या आश्रमालाही आज भेट देणार आहोत आणि आज शिवगड किल्ल्याचाही ट्रेक करणार आहोत. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत शिवगड जवळच्या माथ्यावर आणि इथून पुढला प्रवास आम्हाला चालत करायला लागणार आहे. आणि गाड्या आता इथून पुढे जात नाहीत. आमच्या मुलांच्या मध्ये पण आता खूप उत्साह भरलेला आहे. पहिल्यांदाच ते आता शिवगडला आलेले आहेत. सगळेच आम्ही पहिल्यांदाच आलोय, पण ट्रेक करण्यासाठी अतिशय सगळे उत्सुक आहेत. आणि चला आता आपण ट्रेकला सुरुवात करूया. चला चला आता आपण ट्रेकला जाऊया. तर जंगलातून आमचा अतिशय सुंदर ट्रेक चालू आहे. आणि शिवगडला जाताना हा बघताय किती अरुंद पाऊल वाट आहे. म्हणजे शिवगड हा गिरिदुर्गामध्ये मोडतो, त्यामुळे वनदुर्गामध्ये मोडतो, त्यामुळे वनदुर्ग असल्यामुळे हे जंगलातूनच जावं लागतंय. तर पाहताय तुम्ही हा जंगलातील रस्ता, हे बघा समोर हा जंगलात गेलेला शिवगडचा रस्ता. आणि ह्याच्या आम्ही सर्वजण ट्रेकला आलो आहोत. आणि आमच्या मुलींना खास करून आम्ही मुद्दाम म्हणून ट्रेकला आणलेला आहे. त्यांना ही ट्रेकची सवय पाहिजे आणि जंगलातली प्रवास कसा असतो हे त्यांना समजलं पाहिजे. हाय चिकू, हाय, कसा चाललाय ट्रेक? तर तसा आमचा शिवगडच्या जंगलामधून ट्रेक चाललेला आहे आणि अतिशय सुंदर आणि मस्त नेचर आहे. आणि ऊन थोडं जाणवायला लागलंय, पण तरीसुद्धा जंगलातील रस्ता असल्यामुळं उन्हाची तीव्रता अजिबात जाणवत नाही. अतिशय शांत आणि सुखद वातावरण आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दुर्गांचे, हे टोटल भारतातील दुर्गांचे प्रमुख 5 प्रकार आपल्याला आढळतात. एक म्हणजे जलदुर्ग, दुसरा किनारी दुर्ग, तिसरा स्थलदुर्ग, चौथा गिरिदुर्ग आणि 5वा वनदुर्ग. ह्या 5 प्रकारामध्ये सर्व गड किल्ल्यांचे आपल्याला हे पाहायला मिळतात. तर यापैकी शिवगड आहे हा वनदुर्ग आहे, म्हणजे हा जंगलातील किल्ला आहे. त्यामुळे इथे विशेष परवानगी शिवाय इथं येता येत नाही. शिवाय स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय जंगलातून असा ट्रेक करू नये. तर हा वनदुर्ग, शिवगड जो दुर्ग आहे हा वनदुर्ग आहे. आणि वनदुर्ग हे पावसाळ्यात नेहमी बंद असतात. सर्वसाधारणपणे पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात ते चालू होतात. शिवदुर्ग मागल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो, परंतु पावसाळा असल्यामुळं शिवगडचा ट्रेक बंद होता. त्यामुळे आम्ही पुन्हा येऊ असं मनाशी ठरवून आलो होतो. तर तो योग आत्ता आलेला आहे आणि आज आम्ही
ह्या शिवगड किल्ल्याला आलेलो आहोत. जवळजवळ 1 तासाच्या जंगलातील प्रवासानंतर आता आम्ही शिवगडच्या जवळ पोचलेलो आहोत. आणि तुम्हाला आता हा समोर शिवगडचा एक बुरुज दिसत आहे आणि हे आजूबाजूचं सुंदर नेचर दिसत आहे. सह्याद्रीच्या डोंगर कुशीत असलेला हा शिवगड एक वनदुर्ग आहे, म्हणजे जंगलातील किल्ला आहे. आणि ह्या जंगलातील किल्ल्याला पाऊल वाटेनं असं जंगलातून जावं लागते. तर आता आमच्या नजरेच्या टप्प्यात शिवगड याला आलेला आहे. चला पाहूया आता किल्ल्यावर काय आहे. फायनल शिवगडावर पोचलेलो आहोत आणि समोरचा शिवगडाचा हा बुरुज दिसतोय. बरीच पडझड झालेली आहे, परंतु त्याचे आता अवशेष शिल्लक दिसत आहेत. ते बघा, हे बुरुजापासून त्याशी वर जाणारी पाऊलवाट. बहुतांश किल्ल्याचे आता पडझड झालेले आहे आणि आता फक्त काय अवशेष शिल्लक आहेत. चला पाहूया बुरुजावरून कसं दृश्य दिसतंय. वा, हे शिवगडच्या किल्ल्याच्या बुरुजावरून सह्याद्रीचं दिसणार हे सुंदर रूप. आणि समोर हा दिसतोय हा गगनगिरी आश्रम. गगनगिरी महाराजांचा हा आश्रम तुम्हाला इथं दिसतोय. आपण तिथं थोड्या वेळात जाणार आहोत. अतिशय सुंदर रूप दिसतंय सह्याद्रीच्या डोंगरांगाचं. किल्ल्याची तटबंदीची भिंत बहुतांश ठिकाणी आता ढासळलेली आहे. किल्ल्यावरील ध्वज आणि किल्ल्यावरील हे देवीचं मंदिर दिसत आहे. चला देवीचं दर्शन घेऊन आपण पुढल्या किल्ल्याला जाऊया. आता शिवगडामध्ये फारसं वास्तू काय राहिलेलं नाही, तर हे पुरातन अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. तर असा हा शिवगड आहे, सह्याद्रीतील एक अतिशय महत्त्वाचा किल्ला आणि वनदुर्ग. चला पाहूया शिवगड अजून कसा आहे. या शिवगडाच्या उत्तर बाजूस असलेला हा डोंगर, इथं खाली जी दरी आहे त्याला वाघाचं पाणी म्हणतात. आणि हे जे डोंगर रांग आहे इथं संपत्या. हा समोर तुम्हाला दिसतो हा कुर्ली डॅम दिसतोय. तर हे कुर्ली डॅम आणि सह्याद्रीच्या ह्या डोंगर रांगेचं अतिशय सुंदर दृश्य दिसतंय शिवगडावरून. तर असा हा इतिहासातील महत्त्वाचा किल्ला असलेला शिवगड तुम्हाला पाहायला मिळतोय. मित्रांनो, मी आता शिवगडच्या पश्चिम बुरुजावर आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतोय हा शिवगडाचा लास्टचं टोक म्हणजेच पश्चिम बुरुज. आणि हा
सह्याद्रीचा अतिशय सुंदर नजारा। तर हे बघा हा बुरुज आणि समोर हा जो सह्याद्रीची पर्वतरांग दिसते, ह्या सह्याद्रीची हे पर्वतरांग म्हणजेच हे दाजीपूर अभयारण्य आहे। हा किल्ला सुद्धा दाजीपूर अभयारण्याचाच एक भाग आहे आणि पलीकडे दाजीपूर अभयारण्याची ही एंट्री गेट आणि तिथून आत जंगल सफारीला यावं लागतं। तर हे टोटल हे पसरलेलं हे दाजीपूरचं जंगल आहे आणि शिवगडावरून दिसणार हे जंगलात अति सुंदर आणि मनोहरी रूप तुम्हाला दिसते। हा आहे रातकिड्यांचा आवाज आणि जंगलामधील ह्या दाट झाडीमध्ये हे रातकिडे ओरडत आहेत आणि अतिशय भयान शांततेत हे रातकिड्यांचं ओरडणं अंगावर रोमांच आणणार आहे। तर शिवगडच्या जंगलामधील असणार हे दृश्य अतिशय शांत आणि निशब्द वातावरण आणि इतक्या शांततेमुळे हे रातकिड्यांचा आवाज खूपच कर्कश वाटतोय। तर असा आमचा जंगलामधून शिवगडचा ट्रेक चाललेला आहे आणि भर दुपारचे 12 वाजलेत तरीसुद्धा दाट वनराई असल्यामुळं उन्हाचा कोणताही त्रास जाणवत नाही, अतिशय सुखद गारवा जाणवतोय। आणि अशा तऱ्हेने आता आम्ही आमचा शिवगडचा ट्रेक संपवून परतीच्या मार्गाला निघालेलो आहोत आणि त्या ट्रेकला खूप मजा आली। सर्वांना मजा आली का? तर चला छत्रपतींचे घोषणा देऊन आपण आपल्या ह्या ट्रेकची सांगता करूया। चला घोषणा द्यायला चालू करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। बघा आपल्या हाकेला सह्याद्री सुद्धा ओ देतोय, इथून हाक मारली तर आवाज प्रतिध्वनित होतोय। पुन्हा एकदा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की। पण आता शिवगडचा आमचा ट्रेक संपवून आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमाकडे निघालेलो आहोत। तर आता हा मेन रोड पासून आता डावीकडे वळत आहोत। हे बघा हा शिवगड डावीकडं आणि उजवीकडे गगनगिरी। आता शिवगडावरून आपण आलेलो आहोत आणि गगनगिरी आश्रमाकडे आता निघालेलो आहोत। चला पाहूया हे जंगलातलं गगनगिरी महाराजांचा आश्रम कसा आहे ते। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोचलेलो आहोत गगनगिरी आश्रमामध्ये। तर तुम्ही पाहताय रोड अतिशय, हे पहा अतिशय खडतर रोड होता आणि ह्या खडतर रोडमधून जंगलातून आता आम्हाला यावं लागलं। खरं म्हणजे हा खडतर रोड आहे म्हणून तर ह्या वस्तूचं पावित्र्य टिकून आहे असं मला वाटतंय। खरोखर जंगलामध्ये ह्या एकमेव आश्रम आहे, दुसरं कोणतंही आजूबाजूला मनुष्यवस्तीचं कोणतंही ठिकाण नाही आहे। अतिशय शांत वातावरणामध्ये जंगलात हा आश्रम आहे। तुम्ही पाहताय हे आश्रमाचे हे इमारत, इथं हे जे झाड दिसतंय ह्या झाडाखालीच गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती आणि याच ठिकाणी हा आश्रम बांधलेला आहे। जंगलात आहे, वस्तू जुनी दिसत्या
इमारत जुनी आहे, परंतु इथं शांतता इतकी अगदी मंत्रमुग्ध करणारी आहे की खरोखर आत्मिक समाधान काय असतं आणि शांतता काय असते इथं आल्यानंतर कळतंय.